नमस्कार. BMS फर्स्ट इयर क्रियाशारीर या विषयातील आज आपण मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन या टॉपिकच्या नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये आपण युरिन फॉर्मेशनच्या कोणकोणत्या स्टेप्स असतात, मेन 3 स्टेप्स असतात त्या पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपण त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन व सोबतच आपण त्याची एक डायग्रामसुद्धा पाहणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या मी नोट्स तुम्हाला देणार आहे ते तुम्ही स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये एकदा लिहून काढा. कारण जोपर्यंत तुम्ही गोष्टी स्वतःहून लिहित नाही, नोट्स स्वतःहून काढत नाही, तोपर्यंत तुमच्या लक्षात राहणार नाही व पेपरमध्ये आठवणार नाही. कारण जेव्हा आपण एखादी गोष्ट एकदा लिहितो व नंतर ती वाचतो तेव्हा ते आपल्या जास्त लक्षात राहते व पेपरमध्ये आपल्याला तसं आठवतं. तसंच BMS फर्स्ट इयर संबंधित इतर विषयाचे इतर टॉपिकचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. जर ते तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा एकदा अवश्य पहा. तर मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन हा तुम्हाला SAQला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा कंबाईनमध्ये याच्या LAQला सुद्धा विचारला जाऊ शकतो. थोडासा अजून एखादा क्वेश्चन असेल त्यामध्ये आणि मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशनसुद्धा असेल. तर SAQ, MCQ, LAQ तिन्हीच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, तर व्यवस्थित स्टडी करा. युरिन फॉर्मेशन इज द फंक्शन ऑफ किडनी. आपल्याला माहिती आहे किडनीचं फंक्शन असतं युरिन फॉर्मेशन म्हणजे युरिन तयार करणे. किडनीज सिक्रेट अनवॉन्टेड सबस्टन्सेस अलॉंग विथ वॉटर फ्रॉम द ब्लड ॲज युरिन. किडनी काय करतं तर त्याचं काम आहे सिक्रिशन. तर काय करतं ते जे अनवॉन्टेड सबस्टन्सेस आहेत तर ते सिक्रेट करतं पाण्यासोबत फ्रॉम ब्लड ॲज युरिन. त्यानंतर नॉर्मल युरिन आउटपुट किती आहे? 1 ते 1.5 लिटर पर डे आहे. युरिन प्रायमरीली इज कंपोज्ड ऑफ वॉटर अँड युरिया. स्टेजेस ऑफ युरिन फॉर्मेशन कोणकोणते आहेत तर आपण पाहिलं होतं की 3 मेन स्टेजेस आहेत. त्याच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन, ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रिशन. या तुम्ही 12th सुद्धा शिकलेला असाल. त्या आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. त्यानंतर आता सुरुवातीला पहिली त्यामध्ये ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन. इट इज द प्रोसेस इन विच वॉटर अँड सम अदर सबस्टन्सेस इन द ब्लड पास फ्रॉम द कॅपिलरीज ऑफ ग्लोम्युरुलस इन टू द बोमेन्स कॅप्सूल. Very small molecules can pass through this such as water, electrolytes, glucose, amino acids, fatty acids, nitrogenous waste and vitamins. तर खूप जे स्मॉल मॉलिक्यूल असतात तेच ह्यामधून पास करू शकतात. ते आपण आता इथे एक्झाम्पल पाहिले. त्यानंतर बट सबस्टन्सेस लाईक कॅल्शियम, आयर्न, थायरॉइड हॉर्मोन कॅनॉट पास ॲज दे आर बाउंड टू प्लाझ्मा प्रोटीन्स. ते प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड असल्यामुळे ते याच्यामधून जाऊ शकत नाहीत. व्हॉल्यूम ऑफ द फिल्ट्रेट फॉर्म बाय ऑल द नेफ्रॉन्स ऑफ बोथ द किडनीज पर मिनिट इज कॉल्ड ॲज ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन रेट. ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन रेट GFR म्हणजे काय तर व्हॉल्यूम ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय ऑल द नेफ्रॉन्स ऑफ बोथ द किडनीज पर मिनिट. एका मिनिटला जेवढं करतात त्याला GFR असं म्हणतात, ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन रेट. तर त्या नॉर्मल GFR किती सांगितलं आहे? 125 ml पर मिनिट किंवा 180 लिटर पर डे. तर हे MCQला देखील विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर GFR इज डिपेंडंट ऑन द फॉलोइंग. GFR हा 3 गोष्टींवरती अवलंबून असतो. त्यामध्ये ग्लोम्युरुलर कॅपिलरी प्रेशर, कोलॉइडल ऑस्मॉटिक प्रेशर आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन द बोमेन्स कॅप्सूल. ह्या 3 गोष्टींवर ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजे GFR हा डिपेंडंट असतो. तर इथे तुमच्यासमोर तुम्हाला एक डायग्राम दिसत असेल. ही डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये काढणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही कोणताही प्रश्न अटेम्प्ट करताना सुरुवातीला त्यामध्ये पाहत जा की ह्या क्वेश्चनला कोणती डायग्राम आहे का. कारण तुमचं पेपर प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही पेपर व्यवस्थित प्रेझेंट केला तर तुम्हाला मार्क्स तिथे 2 ते 3 मार्क्स एक्स्ट्रा जास्त दिले जातात पूर्ण पेपरमध्ये. तर इथे तुम्ही डायग्राम बघू शकता की त्यामध्ये कोणते कोणते लेबल्स आहेत. ॲफरंट आर्ट्रिओल, इफरंट आर्ट्रिओल. येणारी म्हणजे ॲफरंट, जाणारी म्हणजे इफरंट. त्यामधून वेनस ब्लड जातं, ॲफरंटमधून आर्ट्रियल ब्लड जातं. त्यानंतर ग्लोम्युरुलस तुम्ही पाहू शकता. खालचा जो पोर्शन आहे तो ट्युब्युलर पोर्शन आहे, तिथून युरिन आउटपुट होतं. तर अशा प्रकारे एक डायग्राम काढायचा. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन. ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस इन विच वॉटर अँड अदर सबस्टन्सेस आर रिटर्निंग टू द ब्लड आफ्टर द ग्लोम्युरुलर फिल्ट्रेट. म्हणजे जेव्हा ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन ही प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा नंतरच्या स्टेपमध्ये काय होतं, जे वॉटर आणि अदर सबस्टन्सेस आहेत ते परत ब्लडमध्ये जातात. त्याला आपण रिअब्झॉर्प्शन असं म्हणतो. 99% ऑफ द फिल्ट्रेट इज रिअब्झॉर्ब्ड इन सेगमेंट्स ऑफ द रिनल ट्युब्युल्स. रिनल ट्युब्युल्समध्ये काय होतं तर 99% ऑफ फिल्ट्रेट हा रिअब्झॉर्ब होतो. वॉटर अँड अदर सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स अँड विटामिन्स आर कम्प्लिटली रिअब्झॉर्ब्ड. दिस सबस्टन्सेस मूव्ह टू द इंटरस्टिशियल फ्लुइड ऑफ द रिनल मेड्युला. आता 2 टाईपचे मेकॅनिझम इन्व्हॉल्ड असतात तिथे, ते म्हणजे ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आणि पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन. सुरुवातीला आपण ग्लोम्युरुलर फिल्ट्रेशन पाहिलं, त्यानंतर ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन पाहिलं. ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शनमध्ये 2 स्टेप असतात, ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आणि पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शन. आता एक एक पाहूयात. तर ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शनमध्ये काय होतं, द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स अगेन्स्ट द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट अगेन्स्ट असतं आणि त्याला एनर्जी लागते. ॲक्टिव्ह म्हणजे ATPची एनर्जी लागते. एक्झाम्पल काय काय? सोडियम, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फेट, सल्फेट, बायकार्बोनेट्स, ग्लुकोज, अमायनो ॲसिड्स आणि युरिक ॲसिड. हे सर्व ॲक्टिव्ह रिअब्झॉर्प्शनचे एक्झाम्पल्स आहेत. आणि पॅसिव्ह म्हणजे काय तर द मुवमेंट ऑफ मॉलिक्युल्स अलॉंग द इलेक्ट्रोकेमिकल ग्रॅडियंट. आणि त्याला अलॉंग म्हणजे त्याच्यासोबत, त्याला एनर्जीची गरज नसते. जर विरोधात न्यायचं असेल तर एनर्जीची गरज असते. तर पॅसिव्ह रिअब्झॉर्प्शनचे काय एक्झाम्पल आहेत? क्लोराईड, युरिया आणि वॉटर. तर हे होतं ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन.
तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, त्याचा अर्थ काय, ते कुठे होतं, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी रिअब्झॉर्ब होतात किंवा काय काय गोष्टी होतात ते लक्षात ठेवायचे. त्यानंतर नेक्स्ट त्यातच आहे साईट ऑफ रिअब्झॉर्प्शन. कोणत्या साईट आहेत त्यामध्ये PCT म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्युब्युल्स, ग्लुकोज, अमायनो ॲसिड, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, क्लोरीन, युरिया आणि वॉटर ह्याचं रिअब्झॉर्प्शन PCTमध्ये होतं. त्यानंतर लूप ऑफ हेनले, सोडियम आणि क्लोरीनचं रिअब्झॉर्प्शन लूप ऑफ हेनलेमध्ये होतं. त्यानंतर DCT डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्युल, तिथे काय काय होतं रिअब्झॉर्ब, सोडियम, कॅल्शियम, बायकार्बोनेट आणि वॉटर. तर ह्या होत्या काही रिअब्झॉर्प्शनच्या साईट्स जिथे ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन होतं. तर आत्तापर्यंत आपण 2 स्टेप्स पाहिल्या, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आणि ट्युब्युलर रिअब्झॉर्प्शन. आता तिसरी आणि शेवटची स्टेज आहे ती म्हणजे ट्युब्युलर सिक्रिशन. इट इज द प्रोसेस इन विच सबस्टन्सेस आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम ब्लड इन टू द रिनल ट्युब्युल्स. म्हणजे इथं ट्रान्सपोर्टेशन होतं ब्लडमधून रिनल ट्युब्युल्समध्ये, त्यालाच आपण ट्युब्युलर एक्सक्रिशन सुद्धा म्हणतो. प्रोसेस सर्व्स द 2 मेन पर्पजेस. 2 मेन पर्पज आहेत, एक तर वेस्ट रिमूव्ह करणे आणि दुसरं ॲसिड बेस बॅलन्स मेंटेन करणे. वेस्ट रिमूव्हलमध्ये काय काय येतं, युरिया, युरिक ॲसिड, बाईल ॲसिड्स, अमोनिया आणि क्रिएटिनिन आर सिक्रेटेड इन टू द रिनल ट्युब्युल. हे ज्या गोष्टी आता आपण पाहिल्या त्या सर्व रिनल ट्युब्युलमध्ये सिक्रेट होतात, त्याला वेस्ट रिमूव्हल म्हणतो. आणि दुसरं पर्पज काय आहे, मेंटेनिंग द ॲसिड बेस बॅलन्स. म्हणजे ट्युब्युलर सिक्रेशन ऑफ हायड्रोजन अँड बायकार्बोनेट आयन सर्व्स टू रेग्युलेट द pH ऑफ द बॉडी. तर ही स्टेज होती ट्युब्युलर सिक्रेशनची किंवा ट्युब्युलर एक्सक्रिशनची असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर यामध्ये एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे विथ ऑल दिस अबाव चेंजेस. म्हणजे वरचे सर्व चेंजेस आपण पाहिले, 3 स्टेजेस पाहिल्या, सर्व पाहिलं. त्यामध्ये काय होतं, फिल्ट्रेट हे युरिनमधून फ्लो आउट करतं नेफ्रॉनमध्ये, नेफ्रॉनमधून ते कलेक्टिंग डक्टमध्ये जातं, कलेक्टिंग डक्टमधून ते रिनल पेल्विसमध्ये जातं, पेल्विसमधून युरेटरमधून युरिनरी ब्लॅडरमध्ये जातं आणि युरिनच्या फॉर्ममधून ते आउटपुट किंवा एक्सक्रीट होतं. तर अशा प्रकारे ही सिंपल प्रोसेस आहे युरिन एक्सक्रिशनची किंवा युरिन सिक्रिशनची. आणि आपण युरिन फॉर्मेशन देखील पाहिलं 3 स्टेजेसमध्ये. तर हे होतं मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन संबंधित हँड रिटन नोट्स. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर BMS फर्स्ट इयर संबंधित कोणत्याही विषयाच्या कोणत्याही टॉपिकच्या नोट्स पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता, त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा इसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.